बघा मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब, अवकाळी पावसाने झाडं सुद्धा कशी फाटाळलेली आहेत. शेतकऱ्याचे घर म्हणजे आमचे घर अवकाळी पावसानं कसे पडलेले आहेत. पोटाचे खळगे भरण्यासाठी आम्ही बाहेर गावाला गेलेले असताना ही आमच्या घराची अशी पावसामुळे अवस्था कशी झालेली बघून घ्या. शेजाऱ्याने घरी कोणी नसल्यामुळे शेजाऱ्यांनी आमच्या घराचे पत्रे सुद्धा गोळा केलेले आहेत आणि तिथं ठेवलेले आहेत. आणि घरामध्ये बघा किती मोठ्याले गवत झालं आहे. फडणवीस साहेब बघा, हे बघा पत्र जशाल तसे शेजाऱ्यांनी ठेवलेले आहेत. तेवढं तरी चांगलं केलं त्यांनी पत्र ठेवलं असल्यामुळं. पण घरामध्ये बघा गवत किती वाढलेलं आहे. अशामध्ये कसं राहायचं फडणवीस साहेब? बघा मुख्यमंत्री साहेब बघा, शेतकऱ्यांनी पोटाचे खळगे भरण्यासाठी दुसरीकडे गेल्यावर कसं करावं, घराकडे कसं लक्ष द्यावं. त्यांचे घरे मजबूत असायला पाहिजेत. शेतकरी हा एक देशाचा पाया आहे मुख्यमंत्री साहेब, कळून चुकू द्या. हे तर माहीत आहे तुम्हाला. आपण शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करू नका. बघा कसे घर पडझड झालेली आहे. पाण्या पावसामध्ये झाडं सुद्धा फाटाळलेली आहेत. बघा हे झाडं, घरामध्ये झाड पडलेली आहेत. बाहेरच्या याला कुडाचं हे केलेले बघा, घराला कुलूप पण दिसत आहे. कसं कुलूप लावून गेलो गावाकडे दुसरीकडे पोटाचे खळगे भरण्यासाठी. तर पावसानं हाहाकार माजवला आणि घरात सगळी पडझड करून घरामध्ये गवत आले. गवत केवढाले गवत झालेले आहे. बघा बघा मुख्यमंत्री साहेब, जरा बघा, गोरगरिबावर शेतकऱ्यावर लक्ष असू द्या. कसं हे झालेले बघा. कुलूप लावलं पण पत्र उडाले. काय झालं? गवत वाढलं घरामध्ये. घराची अवस्था बघवत नाही. हे बघा, बाहेरून कूड घेतलेला असल्यामुळे कूड सुद्धा तुटून पडलेले. काय कुडावर काय हे फाटाळले आहेत. बघा झाडाच्या अवकाळी पावसाने यावर्षी आमच्या शेतकऱ्या हाहाकार माजवला आहे. शेतकऱ्याकडे लक्ष असू द्या मुख्यमंत्री साहेब, जरा लक्ष द्या.